रेशमी वस्त्रात जरीनं मिसळावं, काही हळुवार वळणं घेऊन कुणी त्याला नक्षीदार म्हणावं आणि त्या तलम मुलायम कापडात साकारलं जावं अवघ्या महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी. हे फक्त वस्त्र नाही तर हा वारसा आहे, ओळख आहे महाराष्ट्राची. पैठणी ही आपण सण समारंभात वापरतो किंवा घरगुती एखाद्या छानशा कार्यक्रमात. पण मोस्ट ऑफ द टाइम पैठणीचं आयुष्य हे कपाटातच जातं आणि मला हेच नको होतं. जर आपल्या आजीची आठवण आपल्या संग्रही राहिली तर. आणि म्हणूनच पैठणीपासनं नवनवीन वस्तू तयार झाल्या. मग एक धाडसी निर्णय घेतला गेला. भरजरी पैठणीवर कात्री फिरली, पण काहीतरी खास तयार होणार याची खात्री होती आणि साकार झाली पैठणी नेसलेली नोंदवही. पैठणीला आता मोकळं आकाश खुणावत होतं आणि कलात्मक हाताचं पाठबळ तिला मिळालं होतं. कपाटात अडकून राहिलेली पैठणी आता तरुणाईच्या हातात अभिमानानं दिसू लागली. रोजच्या वापरात अगदी सहज मिसळून गेली. वर्षभरात पैठणीपासून अनेकविध प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणली गेली. उत्कृष्ट दर्जाची पैठणी, त्यावर चढलेला कलेचा साज लेवून आज महाराष्ट्राचं हे वैभव घराघरात दिमाखात विराजमान झालंय. पण त्याहीपेक्षा कॉर्पोरेट जगात गिफ्टिंगच्या माध्यमातूनही हे मराठी वैभव पोचतंय. महाराष्ट्राचा हा भरजरी वारसा स्वप्नगंधा कलेक्शन साता समुद्रा पार नेत आहे. पैठणी म्हटल्यावर आत्ता नाही मग नाही असं करणारे आता पैठणी म्हटल्यावर पैठणी आणि बरंच काही असं म्हणतायत. मंडळी, आज पुणेकरांच्या हृदयात सदाशिव पेठ इथे स्वप्नगंधाचं आउटलेट नटलंय. तसंच ते ऑनलाईनही सजलंय.